हा 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद होतोय। एक शेतकरी कुटुंबातील मुलगा या ठिकाणी या नवी मुंबई शहराचा लोकहिताचा आणि लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर करताना तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आज या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे। हा सादर करत असताना खरं पाहिलं तर या ठिकाणी प्रामुख्याने अनेक महत्त्वपूर्ण असे लोकहिताचे सर्वसामान्यांना न्याय देणारे या ठिकाणी आपण प्रकल्प हाती घेतलेले आहेत। आणि या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाचं म्हणजे या नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं गेले अनेक वर्ष 25 वर्ष टॅक्स आणि कर वाढला नाही, त्याच धर्तीवरती यावेळेलाही या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जो जनतेला सर्वसामान्य नागरिकांना दिलेला शब्द, कुठल्याही प्रकारे रहिवाशांचा कर वाढणार नाही, याबाबत आपण नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये कुठलीही कर न वाढ करता हा आपण अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्याचबरोबर या नवी मुंबई शहरामध्ये गेले अनेक वर्ष जो महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय होता, जी ठोक मानधनावरती काम करणारे जे कर्मचारी होते त्यांना कायम करण्याकरता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी तो देखील निर्णय महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी घेतलेला आहे। जे कंत्राटी कामगार आहेत त्या सर्व कंत्राटी कामगारांचं नवी मुंबई शहरामध्ये जे काम करत आहेत त्या नवी मुंबई महापालिकेमध्ये त्यांचं अधिक या ठिकाणी सहकार्य मिळत आहे। अशा सर्व कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांना मग त्याच्यामध्ये अशा काही बऱ्याच सर्व साफसफाई कर्मचाऱ्यापासून सर्व कर्मचारी त्यांचाही पगार आपण या ठिकाणी वाढवण्यामध्ये निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे एक नवीन या ठिकाणी जे आपण पुढील भविष्यामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी आपण पातळगंगा पोशीर धरणातून आपण त्याची सुद्धा पुढील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपण ते देखील धरणाच्या माध्यमातून आपल्या या नवी मुंबई शहरासाठी पाण्याचा कुठल्याही प्रकारे तुटवडा होणार नाही याची सुद्धा काळजी या बजेटमध्ये आपण घेतलेली आहे। आपल्याला अनेक असे लोकहिताचे प्रकल्प आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत। त्यामध्ये विशेषतः आपण प्रक्षेपाधिकरण असो, या नवी मुंबई शहरामध्ये प्रक्षेपाधिकरणाच्या माध्यमातून, पर्यावरणाच्या माध्यमातून, त्याचबरोबर या परिवहन सेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत। आपण 150 नवीन बसेस घेतोय, 100 बसेसचं आपण नियोजन केलेलं आहे आणि या शहरातील अगदी सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। विशेषतः आपण पाहताय याच्यामध्ये आपण जे नवी मुंबईमधले धरण तलाव आहेत म्हणजे होल्डिंग पॉईंट आहेत, त्या सर्व होल्डिंग पॉईंटची सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या धर्तीवरती आपण त्याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर घनसोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं दर्जेदार असं क्रीडा संकुल देखील या माध्यमातून आपण या बजेटमध्ये घेतलेलं आहे। नवी मुंबई शहरामध्ये या माझ्या सर्व रहिवासी बंधू भगिनींना, तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं नेहमी सातत्यानं या नवी मुंबई महापालिकेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त भर दिला असेल तर आपण तो सगळ्यात अति महत्त्वाचा म्हणजे आरोग्याच्या सेवेच्या दृष्टिकोनातून दिलेला आहे। त्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण अनेक सुधारणा करून आरोग्याची अधिक सुविधा चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने देता येईल त्यामध्ये सुद्धा सुधारणा केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने मी एक तर आपल्याला सांगेन की बर्नचं आपण डिपार्टमेंट सुद्धा आपण या नवी मुंबई शहरामध्ये
आपण ते एक मोठं महत्त्वपूर्ण आपण हा निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून त्या बंद असणाऱ्या सर्व पेशंटना त्याचा तो एक लाभ घेता येईल. त्याचबरोबर ETC केंद्राचा सुद्धा दिव्यांग मुलांकरता आपण तो देखील मोठा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त अतिमहत्त्वाचा की या नवी मुंबई शहरामधील सर्वसामान्य गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांकरता एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, प्रत्येक मुलाच्या आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्व महापालिकेच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त त्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण भर देऊन त्या ठिकाणी सर्व त्या बजेटमध्ये आपण तरतूद केलेले आहे.